हिवाळा सुरू झाला की बाजारात हिरव्या भाज्या पाहायला मिळतात. त्यातील मेथीची भाजी ही अमृतासमान. मेथीच्या पानामध्ये आयर्न, फायबर, कॅल्शियम मुबलक असल्याने ती पचन सुधारते, रक्त शुद्ध करते आणि शरीराला उष्णता देते. तर नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मस्त कुरकुरीत मेथीचे वडे. तर हे वडे करायला खूप सोपे आहेत आणि चवीला खूप भारी लागतात. तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी बनवू शकताय. वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरू करूया. तर सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता मिक्सरला आपण हे बारीक करून घेणार आहे. तर इथे झालेलं आहे. हे साईडला ठेवून देऊ. तुम्ही पाहू शकताय थंडीमध्ये मेथी खूप फ्रेश मिळते आणि याची चव पण खूप छान लागते. आता हे आपण कट करून घेऊ. सुरुवातीलाच मी मेथी छान निवडून घेतलेली होती. त्यानंतर 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊ. तर इथे एका ताटामध्ये मेथी काढून घेतली आहे. साधारण 2 वाटी मेथी कट करून झाली आहे. यामध्ये ज्वारीचं पीठ अर्धी वाटी, बेसन अर्धी वाटी, बारीक कट केलेला कांदा, तुम्ही इथे पातीचा कांदा पण वापरू शकताय, 1 चमचा तांदळाचं पीठ, धने जिरे पावडर अर्धा चमचा, चिमूटभर हळदी पावडर, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. त्यानंतर टाकलेलं आहे लसूण, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट, चवीपुरते मीठ, पांढरे तीळ 1 चमचा. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर हे वडे प्रवासात न्यायचं असेल तर तुम्ही कांदा स्किप करा, कारण कांदा घातल्यानंतर हे वडे जास्त दिवस टिकत नाहीत म्हणून. तर व्यवस्थित असे मिक्स झालेलं आहे. तर तुम्हाला लागलं तर यामध्ये पाणी टाकायचं आहे. मला इथे थोडंसं अगदी 1.5 चमचा पाणी लागलेलं आहे. इथे तुम्ही जास्त जर पाण्याचा वापर केला तर वडे तेलकट होतात, म्हणून जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. तर मळून झालंय आपलं. छान असा गोळा झालाय. आता आपण वडे करून घेऊ. हाताला अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे. आता एकदम छोटासा गोळा घेतलाय त्यातला. हातावर थापून घ्यायचं आहे. तुम्ही याच पिठाचे थालीपीठ पण बनवू शकताय. व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे आणि शक्यतो पातळच ठेवायचं, कारण जाड जर ठेवलं तर व्यवस्थित तळलं जात नाही, आतमधलं कच्चं राहतं. त्यामुळे आता इथे एक वडा झालाय. अशाच पद्धतीत सर्व वडे बनवून घेऊ. इथे आपले सर्व वडे बनवून झालेत. आता हे आपण तळून घेणार आहे. गॅसवरती कढईमध्ये तेल गरम झाले. एकदम कडकडीत तेल गरम करायचं नाही. इथे तेल जर जास्त गरम असेल तर वडा पटकन तळला जातो आणि आतमधला तसाच कच्चा राहतो. त्यामुळे एकदम कडकडीत तेलामध्ये वडे सोडायचं नाही. आणि गॅसची फ्लेम इथे मीडियम केलेली आहे. एकदम छोटी पण केलेली नाही आणि मोठी पण नाही. हे आपण दोन्ही साईडनं वडे तळून घेणार आहे. मस्त असे दोन्ही साईडनं कुरकुरीत वडे तळून झालेत. काढून घेऊ. आता हे वडे आपण काढून घेतलेले आहेत. याच तेलामध्ये दुसरे पण वडे तळून घेऊ. इकडे एका डिशमध्ये वडे काढून घेतलेत. सर्व वडे तळून झालेत. याचा आवाज ऐकू शकताय.
एकदम कुरकुरीत असा आवाज येतोय. आपले हे वडे खाण्यासाठी इथे तयार झालेत. तुम्ही हे आवडत असेल तर चहासोबत, दह्यासोबत, सॉससोबत खाऊ शकताय. तसेच खाल्लं तरी सुद्धा खूप छान लागतात. सकाळच्या नाश्त्यासाठी, प्रवासात नेण्यासाठी वडे तयार आहेत. आता मकर संक्रांत येत आहे, तेव्हा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम बायका ठेवतात. तेव्हा पण तुम्ही हे वडे करू शकताय. एकदम पटकन होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. तर आजचे हे वडे तुम्हाला आवडले असतील, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.